कल्याणमध्ये दुधाच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झालेत। भाव कमी करण्याची सरकारकडे मागणी देखील करण्यात आली आहे। नामांकित कंपन्यांकडून दुधाच्या नावाखाली नागरिकांची लूट केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। शेतकऱ्यांकडून अगदी 20 ते 25 रुपये लिटर प्रमाणे दूध खरेदी करून व्यावसायिकांनी हेच दूध आम्हाला 70 ते 80 रुपये लिटर प्रमाणे विकायचं असं का, असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केलाय। आमच्या घरी आम्ही गाईचं दूध वापरतो, पण गाईच्या दुधाची किंमत दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। सरकारने ह्याच्याकडे लक्ष द्यावं अशी आमची गृहिणींची विनंती आहे, कारण दूध एक इसेन्शियल कॉमोडिटी आहे जी प्रत्येक घरात लागते आणि ह्याचा मोबदला शेतकऱ्यांनाही नाही मिळत, म्हणजे जे दूध उत्पादन करतात त्यांनाही नाही मिळत। तर आमची इच्छा आहे की आम्हाला शहरातल्या गृहिणींना योग्य दरामध्ये सरकारने दूध पुरवावं अशी आमची एक इच्छा आहे। आम्हाला तर दूध तर डेली लागतं आणि ते पण गाईचं दूध पहिलं किती स्वस्त होतं, आता किती त्याचा भाव वाढला आहे आणि शेतकरी बिचारे हवालदिल आहेत। त्याच्यामुळे त्यांना तर काहीच मिळत नाही आहे। सरकार असं आहे की जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा सरकार येतात आणि सांगतात आम्ही हे करू ते करू तर त्यातलं काहीच करत नाही आहेत आणि बिचारे आमच्यासारख्या गृहिणी आहेत, त्यांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।